ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाउजची संपूर्ण स्टिचिंग बघणार आहोत. तर इथे आपल्याला पॅटर्नचा वापर करून कटिंग करून घेतलेलं आहे. जेवढी उंची आपल्याला जास्त हवी आहे तेवढी खालच्या बाजूने वाढवून घेतली आणि बाकीचा पॅटर्न जसा आहे तसा ड्रॉ करून घेतला आणि बॅक साईडमध्ये आपल्याला अशी ही डिझाइन बनवायची आहे. तर ती डिझाइन बनवण्यासाठीचं कॅल्क्युलेशन कसं करायचं हे एकदा मी साध्या पद्धतीने करून घेतलं आणि त्यानंतर बॅक साईडला या पद्धतीने एक्झॅक्टली किती कळ्या हव्यात, किती पाकळ्या हव्यात हे बघून घेतलं. आता शोल्डर जेवढं तयार हवं आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून 3 वर मार्क केलं आणि पुढे जेवढी राहणार आहे ती गळा रुंदी घेतली. मध्ये आपल्याला 4 इंच घेतलं आणि खालच्या बाजूला 3.5 इंच घेतलं. उंची जेवढी पाकळ्यांची हवी आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस करून मार्किंग घेतलं 5.5 वर आणि या पद्धतीने साधारण 3 पाकळ्या आणि मधला पोर्शन बसेल या पद्धतीने ड्रॉ केलं. तर मधला इथे आता आपल्याला पाठीमागे फिनिशिंगसाठी याच्या पाकळ्या मी वेगळ्या कागदावर काढून घेणार आहे आणि मग याला अटॅच करणार आहे. कारण इथे कट केल्यानंतर बाहेरच्या बाजूला एक अर्धा इंच अंतर आतून कट करावं लागणार आहे आणि त्यामुळे आपल्याला या पाकळ्या प्रॉपर मिळणार नाहीत. त्याच्यामुळे इथे मी कागदावर याचं मार्किंग करून घेतलं. मधली पाकळी आहे ती अर्धा इंचांची घेतली आणि पुढच्या आहेत त्या 1-1 इंचांच्या. म्हणजे खालून जे 3.5 इंच आपण मार्किंग घेतलं त्याच्यामधलं डिव्हाईड आपण केलं कसं? मधली पाकळी अर्धा इंच, जी या बाजूला अर्धा इंच, तिकडच्या बाजूला अर्धा इंच. टोटल 1 इंचांची होईल आणि त्यानंतर त्याच्या शेजारची 1 इंच, त्याच्या शेजारी 1 इंच आणि त्याच्या शेजारी 1 इंच या पद्धतीने 3 पाकळ्या मार्क केल्या. वरच्या बाजूनी असा पाकळ्यांचा शेप देऊन जसा आपल्याला पाकळीचा शेप देता येणार आहे त्या पद्धतीने दिला आणि या पद्धतीने 3 पाकळ्या आणि मधली 1 पाकळी अशा पोर्शन ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर आपल्याला पाकळी जिथे जॉइन होणार आहे, कारण याला आपल्याला गोट देऊन तयार करायचं आहे. गोल्डन कलरचा गोट आपण घेणार आहोत आणि त्याच्यामुळे आपल्याला या सर्व पाकळ्या सेपरेट करून त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून मग आपल्याला कटिंग करायचं आहे. तर मधली पाकळी बघा या पद्धतीने कॅनव्हास पेपरवर मी कट करून घेतली. त्याच्या बाजूला आपल्याला कुठेही मार्जिन ॲड नाही करायचंय मधल्या पाकळीच्या. त्याच्या बाजूची जी पाकळी आहे त्याच्यामध्ये आपल्याला फक्त मधल्या पाकळीच्या खाली आपली ही पाकळी जाणार आहे. त्याच्यामुळे या बाजूमध्ये आपल्याला अर्धा इंच मार्जिन किंवा 1 इंच एक्स्ट्रा ॲड करायचं आहे. सेम पाकळी जिथे पहिल्या पाकळीच्या खाली दुसरी पाकळी, तिसरी पाकळी खाली-खाली घालवायची आहे अर्धा-अर्धा इंच. त्यामुळे जेवढं तुम्ही आतमध्ये घालणार आहात तेवढं अंतर ॲड करायचं आहे. आणि जी एकदम कडेची पाकळी आहे, त्या पाकळीला आपल्याला दोनही बाजूंना अर्धा-अर्धा इंच मार्जिन ॲड करावं लागेल. कारण ती पाकळी एकदा तर या पाकळीच्या खाली आणि त्या बाजूला ब्लाउजच्या साइड पार्टच्या खाली जाणार आहे. त्याच्यामुळे जिथे मी तुम्हाला प्लस दाखवत आहे, तिथं आपल्याला मार्जिन वाढवून घ्यायचं आहे. आणि ही साइडची जी 3 नंबरची पाकळी आहे, आता मी याला नंबर्स दिलेले आहेत. 3 नंबरच्या पाकळीला दोनही बाजूंना मार्जिन ॲड करायचं आहे. तर मधल्या पार्टच्या बाजूला 1 नंबर, त्याच्या बाजूला 2 आणि त्याच्या बाजूला 3 असे नंबर दिलेले आहेत आणि हे तीनही पॅटर्न्स आपल्याला दोनदा काढावे लागतील कारण सेम पॅटर्न आपल्याला दुसऱ्या बाजूला पण 3 पाकळ्या द्यायच्या आहेत. सेंटरची 1 पाकळी आणि साइडच्या 2 पाकळ्या. आता हे सर्व मार्किंग कट करून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये जो आपला साइड पार्ट होता बॅक साइडचा, तर तो पहिला तयार करून घेऊया. तर इथे मी अस्तरवरती म्हणजे मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वर ठेवला, त्याच्यावरती अस्तर ठेवलं, टीप मारून घेतली, नॉचेस दिले आणि अस्तरचा भाग खाली घालवल्यानंतर साइडला टीप देऊन घेतली आणि मेन फॅब्रिक, अस्तर एकमेकाला जोडून घेतलं. तर हे सर्व आपण बऱ्याचदा व्हिडिओमधून बघितलेलं आहे. त्यामुळे मी इथे तुम्हाला फक्त एक्सप्लेन करते. तुम्ही या पद्धतीने बॅक पार्ट तयार करून घ्यायचा आहे. आता आपल्याला इथे गोट द्यायचा आहे. गोट देण्यासाठी तिरक्यामध्ये 1 इंच ते 1.25 इंचाची पट्टी घेतली आणि एक बाजूला पाव इंच दुमडून घ्यायचं. आता इथे आपल्याला मेन फॅब्रिकचा सरळचा भाग आहे तो खाली घालवायचा आहे आणि रॉंग पोर्शन वरती घ्यायचा. जो आपला इथे पाव इंच दुमडलेला आहे, तो पार्ट खाली गेला पाहिजे आणि सरळचा भाग वर या पद्धतीने म्हणजे जो टिप दिलेला पोर्शन आहे, तो खालच्या बाजूला गेला पाहिजे
म्हणजे सरळ-सरळचे भाग एकमेकांवर असं ठेवायचं आहे. आणि जेवढा तुम्हाला गोट हवा आहे, तेवढं अंतर इथे टिपमध्ये आलं पाहिजे. आणि त्यानंतर पुढच्या बाजूला हा गोटचा पोर्शन घ्यायचा आणि त्यानंतर तो दुमडून खाली घालवायचा आहे. आणि यानंतर बरोबर सेंटरमध्ये आपल्याला म्हणजे गोट आणि पाठीचा पोर्शन याच्या सेंटरमध्ये आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. तर या पद्धतीने गोट दिला तर अगदी एकसारखा आणि खूप छान असा गोट आपला इथे तयार होतो. जर तुम्हाला दोरी गोट बनवता येत नसेल, तर हा गोट तुम्ही जरूर ट्राय करा. दोरी गोटाऐवजी हा एक छान ऑप्शन आहे आपल्याला. तर या पद्धतीने दोनही पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूलाही गोट लावून रेडी करून घेतलं. आता आपल्याला पाकळ्या कशा बनवायच्या ते बघूयात. तर या पाकळ्या बनवण्यासाठी बघा, तर जो पाकळीचा आता मेन फॅब्रिक याच्यामध्ये आपल्याला मेन फॅब्रिकचे 2 भाग आणि अस्तरचे 2 भाग असे 2-2 भाग घ्यायचे आहेत प्रत्येक पाकळीचे. त्याचा मेन पोर्शनचा सरळचा भाग वर घेतला, रॉंग पोर्शन खाली आहे. त्याच्यावर अस्तर ठेवायचं आहे आणि त्याच्यावर पाकळी ठेवायची आहे. ज्याच्या बाजूला आपण अर्धा इंच मार्जिन ॲड करून कट केलेले आहेत. ओके, अशा पाकळ्या. कॅनव्हास पेपरवर मार्क करून कटिंग करून घेतलं. तर आता ज्या बाजूला मी दाखवत आहे, त्या बाजूला तुम्हाला टिप देऊन घ्यायची आहे, नॉचेस देऊन घ्यायचे आणि यानंतर हा पोर्शन पुढच्या बाजूला पलटून अस्तरच्या बाजूवर आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे, प्रेस टिप. यानंतर अस्तर खाली घालवायचं आणि जो आपला कॅनव्हास पेपर आहे, त्याच्यावर आपली बरोबर कडेबरोबर टिप आली पाहिजे. या पद्धतीने टिप देऊन घ्यायची. एक्स्ट्राचा जो काही पोर्शन आहे तो कट करून घ्यायचा आणि याच्यावरती आपल्याला गोट देऊन घ्यायचा आहे. तर जसा आपण आता बॅक साइडचा पार्ट तयार केला होता, सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे गोट देऊन घ्यायचा आहे. तर जर तुम्हाला हा गोट देणं अवघड वाटत असेल, तर तुम्ही दोरी गोटही करू शकता आणि तो देणं अवघड वाटत असेल, तर तुम्ही या पद्धतीचा करू शकता. दोनही पॅटर्न आहे. दोरी गोट कसा बनवायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे. तो बघून सुद्धा तुम्ही ट्राय करू शकता. तर मेन फॅब्रिकचा पोर्शन आहे, तो खाली घ्यायचा आणि रॉंग पोर्शन वरती असला पाहिजे इथे आणि जो बघा गोटचा जो टिप दिलेला भाग आहे तो खाली राहील बघा आणि त्याच्यावर हा मेन फॅब्रिकचा सरळचा भाग. सरळ-सरळचे भाग एकमेकांवर असतील आणि रॉंग पोर्शन खाली आणि वरती असेल. ओके. आता वरच्या बाजूला जेवढा गोट हवा तेवढी टिप देऊन घ्यायची. तर या पद्धतीने आणि कॉर्नरवर आल्यानंतर बघा या पद्धतीने आपल्याला फक्त वरचं फॅब्रिक फिरवायचं आहे आणि जो खालचा गोटचा पोर्शन आहे गोट देण्याचा, तो व्यवस्थित कोण्यामध्ये आपली सुई खाली राहील या पद्धतीने ठेवायची आणि मग वरचा पोर्शन फिरवून घ्यायचा. आणि खालच्या गोटच्या कपड्याला आपल्याला तिथे थोडासा कॉर्नर तयार होणार आहे. आता बॅक साइडला तुम्हाला दिसेलच ते. तर या पद्धतीनेच सगळे आपले हे पार्ट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत. जेवढ्या पाकळ्या आपण या कमळामध्ये लावणार आहोत तेवढ्या. तर छोटे-छोटे नॉचेस देऊन घ्यायचे आणि हा पोर्शन आहे तो या पद्धतीने पलटून घ्यायचा आहे. आणि अगदी बारीक गोट आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे. तर ही डिझाइन बनवण्यासाठी खरोखर खूपच पेशन्स लागतात. गोट करत असताना सर्व सेम यावं यासाठी किंवा खूप कॉन्सन्ट्रेटने ही ब्लाउज डिझाइन बनवावी लागते. घाई करून चालत नाही. हे गोट घेत असताना अगदी थोडं-थोडं कापड सावरून-सावरून घेत आपल्याला सर्व इक्वल गोट आला पाहिजे. या पद्धतीने गोटचं घेत-घेत आपल्याला हा पोर्शन कव्हर करायचा असतो आणि या जवळ-जवळ या बाजूच्या 3 पाकळ्या आणि पलीकडच्या बाजूच्या 3 पाकळ्या आणि सेंटरची 1 पाकळी अशा टोटल 7 पाकळ्या आपल्याला याच मेथडनी तयार करायच्या आहेत. तर काही पोर्शन आहेत जे तुम्हाला कसे बनवतात हे माहीत असणं गरजेचं आहे. याच्यासाठी मी 2-1 तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर जे सेम आहेत ते मी करून घेणार आहे आणि ते फक्त जॉइन कसे करायचे हे तुम्हाला अगदी सिक्वेन्सनी दाखवणार आहे.
तर जे पण तुम्ही पार्ट हा तयार कराल, त्याचा जो पेपरवर आपण पार्ट तयार केला होता, तो त्याच्याच वरती लावून ठेवायचा. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर आणि समोरासमोर हे पार्ट तयार करायचे. म्हणजे एक बाजूचे दोन्ही होणार नाहीत. दोनही अपोझिट बाजूंवर जायला हवेत आणि जो आपला पार्ट होता कागदावरचा त्याच्यावरून याच्यावर मार्किंग करून घ्यायचं. कारण तेवढाच पार्ट आपल्याला दिसायला पाहिजे. उरलेला पार्ट आहे तो दुसऱ्या पार्टच्या खाली गेला पाहिजे. तर या पद्धतीने फिनिशिंगने आपल्याला या गोटचा भाग तयार करून घ्यायचा आहे. तर बघा सेंटर पार्ट आहे तो मी इथे एक बाजूला देऊन घेतला होता. आता या दुसऱ्या बाजूचा पोर्शन तुम्हाला दाखवते. तर या पद्धतीने जसं आपण मघाशी गोट दिलेले आहेत, सेम तीच मेथड आहे. फक्त हे थोडंसं मी फास्टमध्ये घेते, कारण बऱ्याचदा आता मी हे 2दा रिपीट केलेलं आहे. कशा पद्धतीने आपण हे फिनिशिंगने तयार करायचं असतं यासाठी. ओके, तर हा आपला सेंटरचा पार्ट रेडी होईल. हा पार्ट रेडी झाल्यानंतर आता आपण याच्या सर्व पाकळ्या कशा एकमेकांना ॲडजस्ट करायच्या ते बघणार आहोत. तर फिनिशिंग ब्लाउजमध्ये आणण्यासाठी आपल्याला खूप मेहनतीने या गोष्टी कॉर्नर्स व्यवस्थित ॲडजस्ट करावे लागतात. ही डिझाइन बनवण्यासाठी खरोखर खूप वेळ लागलेला आहे. तुम्ही सुद्धा ट्राय करणार असाल तर जरूर ट्राय करा. कारण ब्लाउज तयार झाल्यानंतर खरंच खूप समाधान वाटतं, की छान आपण असं काहीतरी नवीन बनवल्याचं समाधान. तर या पद्धतीने आता 1 नंबर, 2 नंबर अशा ज्या आपण पाकळ्यांवरती नंबर देऊन ठेवले होते, ते व्यवस्थित त्याच ठिकाणी आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत. तर बघत आहात त्याप्रमाणे अंतर 5.5 आपलं वरती असल, या पद्धतीने सेट करायच्या पाकळ्या आणि टीप देऊन घ्यायची आहे. तर ही टीप देत असताना बरोबर जो गोट घेतलेला आहे त्याच्या बरोबर कोण्यामध्ये आपल्याला किंवा त्या खाचेमध्येच आपल्याला टीप द्यायची आहे. तर या पद्धतीने आपण जसे मार्क करत आहोत त्या पद्धतीने आपल्याला हे जॉइन करून घ्यायचं आहे. तर हे जॉइन करून झाल्यानंतर 3 पाकळ्या या बाजूला, 3 पाकळ्या त्या बाजूला या पद्धतीने जॉइन करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला बॅक साइडची पट्टी खाली जोडून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला टक्स द्यायचा की नाही हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जेव्हा या पद्धतीची डिझाइन असते ना, त्यावेळेला तुम्ही इथेच खाली टक्स देण्याऐवजी कारण तो जर टक्स घ्यायचं म्हटलं, तर तो खूप बाहेरच्या बाजूला जातो. कारण खालच्या बाजूने ही डिझाइन जवळ-जवळ 3.5-4 इंचपर्यंत आहे. आणि टक्सची रुंदीसुद्धा एकतर कंबर आहे या ब्लाउजमध्ये 31 इंच, बरोबर? तर त्याच्यामुळे कसं होतं, की जर टक्स घ्यायचं म्हटलं, तर हा टक्ससुद्धा साधारण 4 वरच अंतरवर येतो आणि मग तो तिथे आणि या डिझाइनमध्ये बॅक साइडला टक्स दिल्यानंतर प्रॉपर फिनिशिंग वाटत नाही. तर यामध्ये टक्स घेताना काय करायचं, जी आपण लास्टची पाकळी जोडणार आहोत, ती पाकळी आतमध्ये जोडायची अर्धा इंचानी किंवा पाऊण इंचानी. याच्यामुळे होतं काय, की आपली टक्सही द्यावा लागत नाही आणि खालून जेवढं अंतर मायनस व्हायला पाहिजे, कारण आपण बॅक साइडमध्ये 1 इंचाचा टक्स घेतलेला आहे. तर तो टक्सही यामध्ये मायनस होऊन जातो, की जेणेकरून आपण थर्ड साइडची जी पाकळी आहे ती आतमध्ये लावल्यामुळे. क्लिअर? बघा आता थर्ड साइडची पाकळीमध्ये 1 पाव इंच आतमध्ये लावायचं आणि हा जो साइड पार्ट जोडत आहे, तो जोडताना अजून अर्धा इंच आतमधून लावायचा. म्हणजे टोटल 1-1 इंच हे अंतर इथेच मायनस होऊन जाईल आणि आपला ब्लाउजसुद्धा बॅक साइडनी प्रॉपर फिनिशिंग होईल. तर या पद्धतीने आपला हा ब्लाउज बॅक साइडची पट्टी देऊन तयार करून घेते. नॉट्स लावलेले आहेत. तर हा सर्व ब्लाउज या पद्धतीने रेडी झालेला आहे. याचा फायनल लूक तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल. तर तोही तुमच्याबरोबर मी दाखवणार आहे आणि कस्टमरने या ब्लाउजला घातल्यानंतरचा फोटो मी त्यांना शेअर करायला सांगितलेला आहे. त्याचासुद्धा कम्युनिटीमध्ये मी जरूर शेअर करेन. आत्ता या ब्लाउजचा मी फोटो कस्टमरने घातलेला नाही अपलोड करत आहे. कारण
अजून कस्टमरकडे ब्लाउज गेलेला नाहीये, तोपर्यंतच मी ही डिझाइन अपलोड केलेली आहे. तर ही डिझाइन तुम्हाला कशी वाटली? यामधले जे मी पॉइंट्स तुम्हाला सांगितले, की ही डिझाइन बनवण्यासाठी आपण कसं कॅल्क्युलेशन करायचं, किती साइजमध्ये पाकळ्या तयार करायच्या. तर खालून 3.5 इंच घेणार असू, तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीने पाकळ्यांचं डिव्हायडेड करायचं. तर या सर्व गोष्टी तुम्हाला युजफुल वाटल्या का? किंवा ही डिझाइन बनवणं तुम्हाला आवडलं का? आणि ही डिझाइन जर आवडली असेल, तर लाइक जरूर करा. या ब्लाउजमध्ये मी पफ स्लीव्हज घेतलेले आहेत आणि बॅक साइडला असं हे कमळाचं फूल घेतलेलं आहे. आणि ही डिझाइन जर तुम्हाला आवडली असेल, तर लाइक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि अशाच अजून डिझाईन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल बटन ऑलवरती सेट करून ठेवा, की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल. आणि अशा डिझाईन्स ब्लाउजच्या तुमच्याकडून मिस होणार नाहीत. बेसिक ब्लाउज मास्टर क्लास आपल्या चॅनलवरती चालू आहे. तो सुद्धा जरूर बघा. असे डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होत असतात. ते तुमच्याकडून मिस होणार नाहीत.